बजेट कसलं आहे आणि तो बजेटનો उपयोग कशी करत आणि तिनं काय वापर करत तर प्रत्येक नागरिकला आणि प्रत्येक महिलांना आणि प्रत्येक विद्यार्थीला आणि प्रत्येक आदमीला आपलो अधिकार असं विचारायला. पण तो बजेट कसलं आहे ना सरपंचाला माहिती राहतो ना डेप्युटीला माहिती राहतो, ग्रामपंचायत बोलला तर मात्र काय माहिती माहिती राहील, बाकीला माहिती राहतोही. पण जो बजेट आहे तो फक्त ग्रामसेवकाला माहिती राहील. तिने करता ही आपला खूप महत्त्वानी खूप जरुरी आहे. आणि ही जी आपण दुर्लक्ष करणं सर, काम व्यस्त ठीक आहे. आपली परिस्थिती ती सर आपण काम करू, पण काही गोष्टी आपल्या पोरीसला शिकायला खूप आवश्यकता सर. आपला माहिती नोकरी लागती किंवा आपल्या पोरं काय नाही करू शकता, पण शिकीन तर तिनं भविष्य काहीतरी आगलं माइंड चालवीन विचार करी का मना पोऱ्या काहीतरी करू जोयची. ती मरी जो ग्रामसभा होय यो प्रत्येक गावनो व्यक्ती आखू जोयचे ग्रामसभा लेवा आणि ग्रामसभामध्ये जी सुविधा असतात आपला ग्रामपंचायत योजना असतात जो सुविधा राहत त्यो माहिती पड जोयचे लोकसला ग्रामसभा ही किशानी करता होय. आज ग्रामसभा काय होय त्यांना आपला माहिती मी आहे तिने करता हमून यो हमने संघटने माध्यमातून छोटूभाई वसावा महेशभाई वसावा हमला अशी ऐकला की तुम्ही ग्रामसभा ठरवा. सरपंच नाही येतो विचारी जाई गलीपुरता तुम्ही ग्रामसभा ठेवा आणि गलीची समस्या जी होई ती एक तुमच्या माध्यमातून आपल्या लेटर संघटना माध्यमातून जी बी आपली समस्या होती कलेक्टरला, सीओला, बीडीओला आणि राज्यपालला येणं दखल लिहाय शिकावतो. कलेक्टरला होतं शिवून लिहावतो फिरसत राज्यपाल आपण तिला विचार शकू. तिने करता आपला ही या उत्पन्नाला दाखल्याने माध्यमातून लोकांना माहिती पडू शिकायला हमून यो संदेश देवाने करता तुम्हाला या वाहनाला आम्हाला काय ना तुम्हाला उत्पन्न ली जावा आणि या उत्पन्न बी काय एक वर्ष लुकी चाली तर तुम्ही काय सांगता काय आखसा ना हे लॅमिनेशन करून ठेवून खूप व्यवस्थित ठेवून काय फक्त एका वरी चाली तो जास्ती काय चालाव ना. पण बठ्ठ ह्या मायबाईवर बठ्ठ सर मला एक विनंती आहे आपण पोरेसला जरा मोबाईल ती दूर ठेवा. आपलं पोरे बिगडी नसत ती नामं मोबाईल एक आवड चीज है पण तिनो आवड वापर करा आणि पोरेसला जरा ती परी शिकता होई तर शिकू देवा. नंतर आम्ही ना पोऱ्या गेम रवी असं ता 12वी जातो 13वी जातो त्या पोऱ्याला काय बोलू ना बोलू ह्या येऊन टोचर करतो राहू सर. तिनं उपयोग लेवा शिक्षण नो तिला आगलन जायच्या लाडा तुम्ही टी व्ही हेरचा सिरियल हेरचा टी व्ही हेरी तुम्हाला काय फायदो नव्हा काय रिकामा धंदा आता RSS ने लोक आपला ती मला लटकाळ दे नसतात तुम्ही सिरियल हेरा ती मग गुंतवणूक व्हाल हम बंगलास राहू आम्हाला आराम दे राहू. जो व्यक्ती तुम्हाला समोर येणं मदत करी तोच तुम्हाला भगवान रूप, जो व्यक्ती तुम्हाला 2 रुपये देतोय तोच खरं तुम्हाला रूप, जी माय तुम्हाला मदत करते तीच खरं तुम्हाला मदत. न तुम्ही नवरात्रच मग बसाडा गणपती बसाडा काय बी बसाडा तो गणपती माताला गणपती भगवानला आखात रोज हमला 10 रुपये दे तो दी का ज्या लोक तुम्ही हालचाल करा ना त्या लोक तुम्हाला 1 रुपये भेटाव नाही बी तुम्हाला आखी देऊ. इने करता जरा जागृत व्हाने करता खूप गरज आहे. आणि जागृत जर कधी होवाना होईल तर आपल्या पोरीला शिकाडा आणि संविधानना अभ्यास करा, संविधान वाचाडा. जो बाबासाहेब आंबेडकर जो जयपाल सिंह मुंडा अपने करता तो संघर्ष करी गयो खूप काहीतरी करी गयो पण तिसको कोई ध्यान ना दे रहा ना. आम्ही ना पोऱ्या काय कर ता रॉकस्टार असं था ता जाव आहे ता काही बँड ता जाव आहे पण आणि बायो ताच होता हुई ती ढोल आहे ती काय जाय ना चाल ती बँड आहे यो विचार करत बायो आज बी हा विचार हम समजू सर. पण यून करता योन विचार करता की ती आपली संस्कृती है आज ती आपली संस्कृती नव्हे तर आपण आपला आदिवासी ना कोण आखी शकता. आपण गर्व करू जोईजे आपली संस्कृती आहे ती आपण पूजू जोईजे तिला. यो जो 9 ऑगस्ट युनोमो घोषित होईल निस्तान नाचवानी करता 9 ऑगस्ट ती जगनी समोर आपली संस्कृती ढेकाडा आपली कलाकृती आपले विचार जगनी समोर मांडा ही तो 9 ऑगस्ट घोषित होईल. पण हे काही RSS संघटना काही सत तुटपुंड्या त्या बँड करले ते बँडनी पासल्यान जाईल काय फायदा आहे त्या बँड मग तुम्हाला जायना मला ताच समजील ना पोरीसला आम्ही नाही युवा पिढी काय शिकी ना ती परी फिर यो विचार करा तुम्ही तर जरा पोरीसला आपू जरा ताबणी मग थवा. माय बाप नी पहिली मोठी गलती सर गाडी दिदे पोऱ्याला जा बिंदास फिर त्या पोऱ्या कथा बी उडून कथा फिरो
मोबाईल दी दे जा भाव कर तू काय बी मोबाईल आवल बी है आणि धोकालायक बी है काय आवल बी है धोकालायक बी है माय बापत रिचार्ज मारवा देत मन पुऱ्यावर काम करा गेम रवी भारी कमावी राहणार आणि रोज ढिंगलसला कपडा तो वाटता की म्हणून माहिती पडणार आणि ते स्वतःला कपडा लिहा आणतो मूल ते मोबाईलवर ढिंगलसला कपडा लिहिलं असं तर ईद हमना आपण असं आणि जे आम्ही कोचराम घटना घडली आज बेन बायो जर आत्महत्या कर लागेल ते बेन बायोचा तुला व्हिडिओ देखावा हमून आज हमूनच जातो ते बायो करत तो बायनो आदमी आम कतो जातो नको सापडी मुश्किल होय असं ये फायनान्स वाला परी कर्ज लिहिली इस पर लेसा नहा तुम्हाला लेवाला सोपा वाट पण फेडवाला तुम्हाला जड जाय ही बी जरा विचार करा काय तुम्हाला कर्ज लेवाला सोपा वाट पण फेडवाला जड जाय फिर हमने सरकस लागत हम तो करवा हमला तर जे आमना संघटना माध्यमात हम जो लढाई करवा हम लढतच राहा आणि तुम्हाला अशी वाटतं का हे काय जिल्हा हमला राजकारण में काय उतरणार मी हमला काहीच काय करणार मी फक्त हमला समाज जागृत करा समाज में हम जन्म लेना तर समाज में हम कर्तव्य फेड अनुसार कहीं समाजला कहा तरी हम अलग दिशा में ली जाऊ ना समाजला ली जाय शकता पण ज्या गाव में आहे राहू त्या गाव में लोक जागृत करू आणि ते गाव में लोक दुसऱ्या लोकसला की बोय तुम्ही ही मार्ग चला तर आपलं पोरेशन अपना परिवारना बहुत भविष्य सुधार शका ही नहीं माध्यम ते हमना संघटना मार्फत हम प्रत्येकला संदेश देऊ हमने संघटना नाचती ना कुदती ना एन्जॉय ना करती फक्त हम समाजना आपण संघटन स्थापन करणार संघटना माध्यमातून हम लोकसला जागृत करणार असत आज गुजरात में छोटू भाई वसवाला हम का मानू तिला गुरु मानू भगवानीगत मानू कारण तो खरोखर पूर्ण भारत